बरोबर आहे, आणि हे लूप ऑफ हेनले मित्रांनो आलं. आता हे जे आहे ना याच्यामधलं काय ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मित्रांनो, म्हणजे इथे आपण हे जे ग्लोमेरुलर जो झांगडकुत्ता केला मित्रांनो, एक बार आजा 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 आजा, ते जे आपण म्हणलं होतं मित्रांनो ऑल द इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. मी सांगितलं तुम्हाला सगळ्यात जास्त जे रिअब्झॉर्प्शन कुठे होतं पीसीटी मध्ये, त्याच्यामध्ये जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, इसेन्शियल म्हणजे काय जे आपल्याला आवश्यक आहे, एकदम नॉर्मल असतं बरं का, ते कॉन्सन्ट्रेटेड नसतं, पाणी असतं त्याच्यामध्ये, काहीच वाटत नाही आपल्याला, असं म्हणू शकत नाही आपण त्याच्यामध्ये काही असेल म्हणून सॉलिड सब्सटन्स नाही. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू डीसीबी बायोलॉजी, नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी या सिरीज मध्ये मी आदी भैया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजी सिरीज आपण स्टार्ट केलेली होती, त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत आपले. हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. जर तुम्ही ते चॅप्टर केले नसतील तर सगळ्यात आधी जाऊन ते चॅप्टर कंप्लीट करा, नीट बघा ते चॅप्टर, ते लेक्चर नीट ऐका. त्याच्यानंतर एनसीईआरटी मधून पहिल्या लाईन पासून तर शेवटच्या समरीच्या लाईन पर्यंत एनसीईआरटी रीड करा, नंतर एमसीक्यू सॉल्व करा आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो जे आपलं मोटिव्ह आहे नेटफ्लिक्स ऑफ बायोलॉजीचं ते अचीव होणार आहे. तुम्हाला एक सुद्धा डाऊट त्याच्यामध्ये राहणार नाहीये. आपण स्टार्ट केला होता कालच्या लेक्चरमध्ये एक्सक्रिएटरी प्रोडक्ट अँड देअर एलिमिनेशन हा चॅप्टर ह्युमन फिजिओलॉजीचा एकदम महत्त्वाचा चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये एक्सक्रिएटरी सिस्टीम बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला बघितलं की इंट्रोडक्शन मध्ये की कोणत्या स्पेसिस मध्ये कोणते ऑर्गन्स प्रेझेंट आहे, किंवा कोणाला ॲमिनोटेलिक म्हणायचं, कोणाला युरिओटेलिक म्हणायचं, कोणाला युरिकोटेलिक म्हणायचं, या तिघांमध्ये जे वेस्ट नायट्रोजिनियस वेस्ट प्रोडक्ट आहे यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे, कोणाला जास्त पाणी लागतं कोणाला कमी पाणी लागतं. त्याच्यानंतर काय बघितलं आपण की कोण जास्त टॉक्सिक आहे, अमोनिया जास्त टॉक्सिक आहे, युरिक ऍसिड त्याच्या कंपॅरेटिव्ह सगळ्यात लिस्ट टॉक्सिक आहे त्या ग्रुपमध्ये, बरोबर आहे. एवढं सगळं आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम कडे वळालो. ह्युमन एक्सक्रिएटरी सिस्टीम मध्ये मित्रांनो आपण म्हणजे ह्युमनशी रिलेटेड जे आपल्याला किडनी दिलेली आहे एक्सक्रिएटरी सिस्टीमसाठी, जे की महत्त्वाचं काम करणार आहे. जसं आपलं बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन मध्ये हार्टनं काम केलं होतं, तशाच प्रकारचं काम किडनी करणार आहे. पण इथं काम काय, वॉटर प्युरिफायर जसं असतं त्याप्रमाणे ब्लड प्युरिफायरचं, म्हणजे जो वेस्ट प्रोडक्ट आहे ब्लड मधून तो बाहेर काढणार आहे कोण, किडनी. त्याच्यासाठी त्याला मदत करणार कोण होतं, त्याचा फंक्शनल युनिट कोण, नेफ्रॉन. मित्रांनो, नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आपण बघितलं की माल्फिजियन बॉडी म्हणजेच रेनल कॉर्पसल, त्याच्यामध्ये ग्लोमेरुलस आणि बॉमन्स कॅप्सूल कप लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. मग त्याच्यानंतर ते पीसीटी, नंतर आपण लूप ऑफ हेनले बघितलं, हेअर पिन लाईक स्ट्रक्चर मुलींना आठवत असेल. त्याच्यानंतर आपण डीसीटी बघितलं, डीसीटी नंतर आपण बघितलं की कलेक्टिंग डक्ट मध्ये पास होतं ते फिल्ट्रेट. कलेक्टिंग डक्ट मधून जेवढं कॉन्सन्ट्रेटेड बनवता येईल आपल्याला तेवढं कॉन्सन्ट्रेटेड आपली बॉडी बनवते, आणि मग ते इनर मेडुला मधून कॅलिक्स मध्ये, त्याच्यानंतर रिनल पेल्विस, नंतर हायलम मधून युरेटर मधून युरिनरी ब्लॅडर मध्ये. अशा प्रकारची आपण पूर्ण नेफ्रॉनचं स्ट्रक्चर बघितलं मित्रांनो. आज आपण मेन गोष्ट शिकणार आहे. मेन म्हणजे काय की जे तुम्ही लहानपणी वर्गामध्ये उठून असं करायचे ना, मॅडम सर ही गोष्ट जी करायची ना तुम्ही, तर ती गोष्ट तुमच्या बॉडीमध्ये कशी बनतीये ती आज आपण बघणार आहे. म्हणजेच काय, युरिन फॉर्मेशन. मित्रांनो, युरिन फॉर्मेशन आपण आज बघणार आहे. कोणताही टाइमपास न करता आपण युरिन फॉर्मेशन चालू करणार आहे आज. आता युरिन फॉर्मेशन मध्ये काय बघायचंय सर आपल्याला, युरिन फॉर्मेशन मध्ये बघायचंय आपल्याला की आपलं जे युरिन फॉर्मेशन फॉर्म तर होतंय, कशा प्रकारे फॉर्म होतंय ते तर बघायचंच आपल्याला. ते 3 स्टेप मध्ये फॉर्म होणार आहे. त्या 3 स्टेप आपल्याला बघायचे. त्या 3 स्टेप मध्ये त्याचा जीएफआर म्हणजेच त्याचा रेट काय, प्रत्येक गोष्टीचा आपण रेट असतो, आपण लेक्चर मध्ये सांगितलं होतं आधीच. मग याचा रेट काय, याचा सुद्धा काहीतरी रेट आहे. जरी आपण याला छी घाण काही म्हणत असलो तरी सुद्धा याचा काहीतरी रेट आहे, तो आपल्याला रेट बघायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय की जो आपला जीएफआर जो आहे, म्हणजे एका दिवसामध्ये आपण किती युरिन फॉर्म करू शकतो किंवा किती कॉन्सन्ट्रेटेड करू शकतो, या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. तर कोणताही टाइमपास न करता आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करणार मित्रांनो. आपण पहिली स्टार्टिंग कधी पण कशापासून करत असतो, हेडलाईन पासून. आपलं काय हेडलाईन आता सध्या, युरिन फॉर्मेशन. काय, युरिन शब्दातच आहे मित्रांनो, युरिन, बरोबर आहे. आपल्यामध्ये काय, ह्युमन मध्ये युरिया, आपण कोण आहे, युरिओटेलिक, बरोबर आहे. म्हणजे आपल्या याच्यामध्ये फॉर्म काय होणार आहे, युरिन. मित्रांनो आलं लक्षात, ओके सर, युरिन फॉर्म होणार आहे. युरिन फॉर्मेशन, नावातच फॉर्मेशन, म्हणजे ती कशा प्रकारे बनते आपल्या बॉडीमध्ये ते आपण आज बघणार आहे. सगळ्यात पहिले, युरिन फॉर्मेशन इन्व्हॉल्व्स 3 मेन प्रोसेसेस. 3 प्रोसेसेस मित्रांनो, युरिन फॉर्मेशन साठी 3 प्रोसेसेस गरजेचे आहे. कोणत्या, सगळ्यात पहिले ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. आपण बघितलं नेफ्रॉन मध्ये माल्फिजियन बॉडी म्हणजे रिनल कॉर्पसल जे होतं त्याच्यामध्ये कशा प्रकारचं होतं ते,
एक अशी ॲफरंट आर्टरी येत होती, इथं काय होत होतं त्यांचा जांगडगुत्ता मित्रांनो, आणि एक अशी जात होती, आणि याला कप लाईक स्ट्रक्चर, काय त्याला आपण काय म्हणलो, बोमन्स कॅप्सूल, कप लाईक स्ट्रक्चर. मग हे असं पीसीटी बरोबर आहे, आणि हे लूप ऑफ हेनले मित्रांनो आलं. आता हे जे आहे ना याच्यामधलं काय, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मित्रांनो. म्हणजे इथे आपण हे जे ग्लोमेरुलर जो झांगडगुत्ता केलाय मित्रांनो, हे कशासाठी केलंय, कारण याचं फिल्ट्रेट नंतर कुठं पास होणार आहे, आपलं बोमन्स कॅप्सूल मध्ये. मग ते जे फिल्ट्रेशन आहे, सगळ्यात पहिली प्रोसेस राहणार आहे आपली ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. कारण त्या याच्यामध्ये नेफ्रॉनच्या स्ट्रक्चर मध्ये हेड कशासाठी दिलंय आपल्याला, ते माल्फिजियन बॉडी कशाला म्हणलं त्याला, रेनल कॉर्पसल, याला एवढं महत्व का दिलं, वेगळं नाव का दिलं, कारण की पहिली प्रोसेस स्टार्टिंग तिथून होणार आहे. म्हणजे पहिली प्रोसेस आपली ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. नंतर काय होणार आहे सर, म्हणजे कोणती पण गोष्ट आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारे सेट केलेली आहे की एवढं आपण रोबोटिक्स किंवा एआय आता जेवढं पण आलेलं आहे ते सुद्धा एवढं ॲक्युरेट करत नाही, तेवढं आपली बॉडी केलेलं आहे. कारण शेवटी जीवाचा खेळ आहे मित्रांनो, आपलं जगणं मरणं याच्यावरती ठरणार आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये गलती करून चालेल का, नाही. म्हणून देवाने एक चांगली एकदम भारी ऑपरेट करणारी सिस्टीम आपल्याला दिलेली, त्याच्यामध्ये एक सुद्धा मिस्टेक नाही. आणि जर मिस्टेक झाली तर मग माणूस गेला मित्रांनो. म्हणजे काय की जर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आपण करतोय, मग त्या फिल्ट्रेशन मध्ये काहीतरी लिमिट दिली देवानी, की कोणतं पण फिल्ट्रेट हे होणार आहे का, काय म्हणते त्याला, फिल्टर होणार आहे का, नाही. ब्लड मधले जे आपल्याला आवश्यक घटक आहे ते बिलकुल फिल्टर होणार नाही. जे वेस्ट प्रोडक्ट आहे, जे आपल्या बॉडीला आवश्यक नाहीये किंवा जास्त झालेले आहेत, तेवढ्याच गोष्टी फिल्टरेट होणार मित्रांनो. त्याच्यानंतर सुद्धा आता काही डिफेक्टिव्ह गोष्टी होऊ शकते, की थोडंफार कधीतरी ना जे आपल्याला आवश्यक गोष्टी किंवा महत्वाच्या गोष्टी आहे त्या सुद्धा त्या फिल्टर मधून पास होऊ शकतात. मग त्या वापस आणण्यासाठी म्हणजे काय असतं, मला एक सांगा, आता समजा घरी तुमचे भांडणं आली, तुम्ही मुलगा आहे, तुमचे आई वडील आहे, समजा तुम्ही आता ज्या वयात आहे त्या वयामध्ये शक्यतो भांडणं होत असतात. आता तुम्ही सांगितलं मम्मी लग्न करीन तर त्याच मुलीसोबत करीन, बरोबर आहे की नाही, असं घरी सांगून देते. मग मम्मी पप्पा काय म्हणते, अरे बेटा तुझं वय नाहीये, तू अजून आमच्या कमाईवर जगू लागला. पण तुम्ही काय म्हणते, नाही नाही माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, माझं आमच्या दोघांचं एकमेकावर लय प्रेम आहे, आम्ही बरोबर एकमेकांसोबत राहू, आम्ही सोबत नीट पास करू, आम्ही सोबत डॉक्टर बनू, असं तुम्ही म्हणते. आणि असं बोलून तुम्ही घराच्या बाहेर निघते. तुम्ही सकाळी घराच्या बाहेर निघते मित्रांनो, म्हणून काय घरचे तुम्हाला असंच वाऱ्यावर सोडून देते का, नाही. घरचे तुम्हाला वापस आणायचा प्रयत्न करते, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही काय करता, तुम्हाला पण वापस यायचं असतं, पण तुम्ही थोडंसं आता फॉर्म मध्ये तर बोलून घराबाहेर निघले, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला आता काय करावं लागेल, तुम्हाला आता थोडेसे नखरे दाखवावं लागेल घरच्यांना. मग थोडेसे नखरे दाखवून तुम्ही काय करणार, थोडासा भाव खाणार, एक दोन वेळेस घरच्यांचे फोन नाही उचलणार. मग घरचे मग पप्पाचं डोकं सटकून जातं, पप्पा डायरेक्ट येते, मग पप्पा सपासप सगळ्यांच्या समोर कानाखाली देते. मग तुम्ही काय म्हणते, पप्पा कधी जायचं घरी, म्हणते का नाही. मग ती जी सिच्युएशन असते मित्रांनो, ती म्हणजे काय, रिअब्झॉर्प्शन. म्हणजे घरचे तुमचं काय करते, रिअब्झॉर्प्शन करते. म्हणजे तुम्ही जे घर सोडून गेलेले होते फॉर्म मध्ये, त्याच्यासाठी तुम्हाला घरचे काय करते, तुम्हाला रियालिटी दाखवून वापस घरामध्ये आणते, बरोबर नाही. मग तुम्हाला लक्षात येतं, नाही पप्पा आपल्याला ना सगळ्यात पहिले अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या करिअरकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं जगामध्ये काहीच इम्पॉर्टंट नाही, पैसा होगा तो सब कुछ होगा, असं म्हणते मग तुम्ही घरच्यांना, बरोबर नाही. मग ती जी अक्कल येते तुम्हाला मित्रांनो, तशीच अक्कल काही थोडीशी आपल्या नेफ्रॉनला येते, की बाबा जे फिल्ट्रेट केलेलं आहे ना, जे आपली बॉडी म्हणते की भाई थोड्याशा ज्या गोष्टी आहे त्या चांगल्या गोष्टी बाहेर गेलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर आपले नेफ्रॉन काय म्हणतं, ठीक आहे तुम्ही असं म्हणले ना, तुमच्यासाठी एवढं काम नाही करणार की यार की मी, बस काय यार. मग तो काय म्हणतो, चला आपण रिअब्झॉर्ब करू. काय करू, रिअब्झॉर्प्शन. म्हणजे जे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन सगळ्यात पहिले झालं, ज्याच्यामध्ये जे वेस्ट प्रोडक्ट बाहेर जाणार आहे म्हणजे फिल्ट्रेट होऊन, बरोबर नाही, त्याच्यामधले जे आवश्यक घटक काही त्याच्यासोबत गेलेले. आता कोणी असती वाईट संगत असती, बरोबर नाही. म्हणजे मित्र सगळे चांगलेच असते मित्रांनो, मित्र कोणीही वाईट नाही, बरोबर नाही. पण काही गोष्टी अशा असतात की त्या समजा एखाद्याच्या वेगळ्या असतात, कोणाला कशाचे शॉक असतात, कोणाला कशाचं काय वाईट हॅबिट्स असतात, बरोबर नाही. मग आपण काय होतो, त्यासोबत राहून आपल्याला पण ती वाईट सवय लागती. मग आपण पण काय होतो, ते म्हणला ए चल ना आज जाऊ ना, बसू ना थोडंसं, चल ना. मग आपण काय म्हणतो, ठीक आहे भाई तू एवढं म्हणू लागला ना, चल मग असं त्यासोबत निघून जातो. तशा प्रकारे त्या वेस्ट प्रोडक्ट सोबत सुद्धा काहीतरी आपले चांगले मॉलिक्युल्स गेलेले, बरोबर नाही. मग त्यांना वापस आणायचं काम म्हणजे काय, रिअब्झॉर्प्शन करायची. म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन नंतर कोणती प्रोसेस येणार, रिअब्झॉर्प्शन मित्रांनो. आणि त्याच्यानंतर कोणती येणार, सिक्रेशन. त्याच्यानंतर काय येणार, सिक्रेशन. म्हणजे त्यांना वापस आणायचं तर काहीतरी आपल्याला पण मेहनत घ्यावं लागेल ना. म्हणजे एखाद्या नशेखोर माणसाला किंवा एखाद्या काय म्हणते वाया गेलेल्या मुलाला जर आपल्याला ट्रॅकवर आणायचंय, लाईनवर आणायचंय, तर आपल्याला सुद्धा काहीतरी मेहनत घ्यावं लागेल. कोणी मारून मेहनत घेतं, कोणी बोलून मेहनत घेतं, समजून सांगतं. म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धती मित्रांनो, बरोबर नाही. आता गुंडे झाले, चोर झाले, त्यांना
डुशुम डुशुमची लँग्वेज समजती, काही काहींना बोलून सुद्धा समजतं. मग अशा पद्धतीनं जे आपण प्रोसेस करतो त्यांना हे करायची, तर त्यासाठी काय करावं लागतं, सिक्रेशन करावं लागतं मित्रांनो, बरोबर नाही. म्हणजे त्यांना सुद्धा त्या मॉलिक्युल्सला काहीतरी हे करण्यासाठी आधी सिक्रेशन, आणि ते सिक्रेशन कशासाठी, आपल्या बॉडीसाठी ऑस्मो रेग्युलेशन मेंटेन करण्यासाठी. बरोबर आलं लक्षात मित्रांनो. मेनली सिक्रेशन मध्ये आपल्याला 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, H+, त्याच्यानंतर अमोनिया आणि नंतर K+. एवढ्याच गोष्टी आपण सिक्रेट करणार आहे मित्रांनो, जास्त काही नाही. या 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण, बरोबर आहे. आता काय, या 3 गोष्टी तर लक्षात आल्या. युरिन फॉर्मेशन मध्ये आपल्याला 3 गोष्टी लक्षात आल्या की जे आपण नेफ्रॉनचा यूज करणार आहे ते या 3 गोष्टीवर करणार आहे. एक सगळ्यात पहिले ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनवर, नंतर रिअब्झॉर्प्शनवर आणि नंतर सिक्रेशनवर. आता कोणत्या कोणत्या पार्ट मध्ये ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन होतं, कोणत्या कोणत्या पार्ट मध्ये रिअब्झॉर्प्शन होतं, कोणत्या कोणत्या पार्ट मध्ये सिक्रेशन होतं, हे जे कान्हा आहे, कान्हा काय, कान्हा दिसतंय मित्रांनो, कान्हा, बरोबर आहे. हा जो कान्हा आहे, अमोनिया, हायड्रोजन, बरोबर आहे, हे कोणत्या याच्यामध्ये सिक्रेशन होतं हे आपल्याला बघावं लागेल. मग ते आपल्याला कुठे बघायचंय, युरिन फॉर्मेशन मध्ये, बरोबर. आलं लक्षात मित्रांनो. आता आपण स्टार्ट करू. आपल्या एनसीईआरटी मध्ये काय सांगितलंय, सगळ्यात पहिले या 3 स्टेप दिल्यात, सगळ्यांनी लक्षात घेतलं, ओके सर, आलं लक्षात. आता खाली काय दिलंय, द फर्स्ट स्टेप इन युरिन फॉर्मेशन इज द फिल्ट्रेशन ऑफ ब्लड विच इज कॅरीड आउट बाय द ग्लोमेरुलस अँड इट इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ओके सर, आलं लक्षात. सांगितलं होतं तुम्ही, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन पहिली स्टेप आहे ती केली. ऑन एन ॲव्हरेज 1100 to 1200 ml of blood is filtered by the kidneys per minute, which is constitute roughly 1/5 of the blood pump out by each ventricle of the heart in a minute. आता मला एक सांगा मित्रांनो, आपण बघितलं होतं आत्ताच मागचा चॅप्टर, जर तुम्ही लेक्चर केला असेल तर तुम्हाला कळलं असेल. हे कधी कळणार तुम्हाला, जर तुम्ही मागचं लेक्चर केलं असेल तर. नाही केलं तर आत्ताच जायचं चॅनल वरती, बघायचं बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन चॅप्टर, आणि काय करायचं, लेक्चर करायचं ते, बरोबर आहे. आता मला एक सांगा, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हे जे 4 एक ॲट्रियम आणि व्हेंट्रिकल असते, याच्यामधून एका व्हेंट्रिकल मधून किती निघतं एका टायमाला, स्ट्रोक व्हॉल्यूम काय असतं, 70 ml, आणि कार्डियक आउटपुट काय असतं, 5 लिटर मित्रांनो, बरोबर आहे, 5 लिटर असतं. आता हे जे 5 लिटर आहे याच्या 1/5 काय, 1/5 किती येतं, अप्रॉक्सिमेटली 1112 ml मित्रांनो, बरोबर आहे, 1100 ते 1200 ml. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज किडनी काय करते, 1100 ते 1200 ml, जे की 1/5 ते कशाच्या, इच व्हेंट्रिकल पंप बाय द हार्ट, बरोबर आहे, ऑफ ब्लड इज फिल्टर बाय किडनीज पर मिनिट. म्हणजे एका मिनिटामध्ये किती करते ती, 1100 ते 1200 ml ब्लड फिल्टर करते मित्रांनो, बरोबर आहे, आलं लक्षात. म्हणजे जे ग्लोमेरुलस मधून जे ॲफरंट, म्हणजे आजा आजा आपण जे म्हणलं होतं, एक बार आजा 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 आजा, ते जे आपण म्हणलं होतं मित्रांनो, ते जे येणारं ब्लड आहे आजा आजा होतं, किती पण जाऊ द्या, त्यातलं 1100 ते 1200 ml ऑफ ब्लड काय होणार आहे, फिल्टर होणार आहे बाय किडनीज पर मिनिट मित्रांनो, आलं लक्षात. आता द ग्लोमेरुलर कॅपिलरी ब्लड प्रेशर कॉजेस फिल्ट्रेशन ऑफ ब्लड थ्रू 3 लेयर्स. आता मला एक सांगा, सपोज करा की ही ना ॲफरंट काय आहे, ॲफरंट आर्ट्रिओल, बरोबर आहे, इथं त्यांचं काय होणार आहे, झांगडगुत्ता होणार आहे, बरोबर आहे. आता हा झांगडगुत्ता नंतर इकडे काय होणार आहे, एक्झिट होणार आहे, म्हणजेच काय होणार आहे, इफ्रंट आर्ट्रिओल, आलं लक्षात. आता इथं खाली काय आहे, इथं खाली सर बोमन्स कॅप्सूल, काय आहे, बोमन्स कॅप्सूल, कप लाईक, बरोबर आहे. आता जर मी काय म्हणलो होतं, जर ॲफरंट आर्ट्रिओल मधून जास्त प्रेशर झालं तर इथं काय होणार आहे, इथं जे पोअर्स असतात त्याच्यामधून ब्लड जास्त बाहेर फेकणार आहे. म्हणजे तुम्ही विचार करा ना, एक पन्नी घ्या, त्या पन्नीला काय करा, असे छिद्र पाडून ठेवा खाली, आणि त्याच्यामध्ये पाणी टाका, ते पाणी दम्मानं जाईल, बरोबर आहे, दम्मानं जाईल. आधी नुसते अशी जर पन्नी धरली आपण, त्या पन्नीत पाणी टाकून, तेच जर आपण एकदम जोरात त्याला असं दाबलं घट्ट एकदम, बरोबर नाही, तर काय होईल, पाणी जास्त फोर्सने बाहेर. तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ का, आता सध्याला तो एक ते नाही का, तुम्हारे डिग्री पे मुतने वाला सध्या इंस्टाग्रामवर चालू आहे, आपकी डिग्री पे और एक मुत गया. तर डॉली चायवाला आठवतो का मित्रांनो, त्यामधला डॉली चायवाला, ते डॉली चाय बघा, डिग्री पे मुत गया आपल्या चॅप्टरशीच रिलेटेड आहे मित्रांनो. तो जो डॉली चायवाला आहे मित्रांनो, त्याची तुम्ही बघितले का रील, तो आधी चहा कशी विकायचा, तो काय करायचा, असं, आता समजा ही दुधाची बॅग आहे आपली, काय आहे, ही अशी चौकोनी दुधाची बॅग आहे, या असा पार्ट काय करायचा, कट करायचा दाताने, बरोबर आहे, आणि काय करते, एकदम असं फोर्सनी दाबते त्याला, मागून त्या बॅगला असे दाबते, मग ते दूध काय होतं, एकदम असं फोर्सनी, जसं काय नळी लावलेली त्याच्यामध्ये पातीला टाकते, मग ते अशी
कुठं वर फेकते, कुठं खाली फेकते, असे. मग एकाची तर मी अशी पाहिली मित्रांनो, ते असं हे करतं, काय म्हणतं, दूध बॅग हे करतं, वर फेकतं आणि ती मागच्या मागच चालल्या जाते. लय कलाकार लोक मित्रांनो आपल्या भारतात. तशा प्रकारचं प्रेशर जनरेट करण्यासाठी इथून समजा जर ब्लडचा फ्लो जास्त आला तर ते प्रेशर जनरेट होऊन काय होईल, इथं जास्त फोर्स मध्ये फिल्टर तयार होईल, बरोबर आहे की नाही. मग आता याला जर या बोमन्स कॅप्सूल मध्ये जायचंय तर 3 लेअर मधून जायचंय मित्रांनो. कशापासून? 3 लेअर पासून. कोणती? सगळ्यात पहिली द एंडोथेलियम ऑफ ग्लोमेरुलर ब्लड वेसल्स. आता हे जे ब्लड वेसल आहे यातली कोणती? एंडोथेलियम मित्रांनो. त्याला कशाने दाखवतो मी? ही बघा, ही आपली कोणती लेअर? एंडोथेलियम. आलं लक्षात? एंडोथेलियम. त्याच्यानंतर आता बोमन्स कॅप्सूलची कोणती? बोमन्स कॅप्सूलची इपिथेलियम ऑफ बोमन्स कॅप्सूल. इपिथेलियम ऑफ बोमन्स कॅप्सूल मित्रांनो, त्याला मी कशाने दाखवतो? या कलरने दाखवतो. ही लेअर दिसते म्हणजे इपिथेलियम ऑफ एंडोथेलियम ऑफ ब्लड वेसल्स आणि इपिथेलियम ऑफ काय मित्रांनो? बोमन्स कॅप्सूल. आलं लक्षात? आणि यांच्यामध्ये काय असतं प्रेझेंट? यांच्यामध्ये असतं, ओके एक मिनिट मित्रांनो, यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? बेसमेंट मेम्ब्रेन प्रत्येकामध्ये, बरोबर आहे. अशा प्रकारचं यांच्यापासूनच झालेले फॉर्म झालेले असते ते, बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारच्या 3 लेअर मधून त्या फिल्ट्रेशनला जावं लागतं. म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. 3 स्टेप पार करायचं, नीट पार करणं पण सोपी नाहीये. 3 गोष्टीमधून 3 फेज मधून तुम्हाला जावं लागतं. एक स्टार्टिंगची फेज जेव्हा तुम्ही फुल जोश मध्ये असता, एक मधली फेज जेव्हा तुमचा पूर्ण जोश थंड झालेला असतो, कारण तुम्हाला रिअलिटी कळलेली असती किती मोठा आपल्याला अभ्यास करायचा आहे. दुसरीकडे जास्त मन भरकटत असतं, बरोबर आहे नाही, डायव्हर्ट होत असतं. आणि तिसरी फेज जेव्हा कळतं की यार 1 महिन्यानंतर पेपर आहे, मग तुम्ही जेच रात्र जागून अभ्यास करते, बरोबर नाही. अशा 3 फेज तुमच्या पण आयुष्यात येतात. तशा प्रकारच्या या 3 लेअर याच्या आयुष्यात आलेले आहेत मित्रांनो, बरोबर आहे. याच्यामधून त्याला फिल्टर व्हायचंय. आता पुढची स्टेप कोणती आहे? युरिन फॉर्मेशन झाला. आता हे पुढं का जात नाहीये मित्रांनो? अरे एक मिनिट. हा चला. द इपिथेलियल सेल्स ऑफ बोमन कॅप्सूल्स कॉल्ड पोडोसाइट्स. काय? पोडोसाइट्स मित्रांनो. इपिथेलियल सेल्स ऑफ बोमन्स कॅप्सूल 3 लेअर आपण पाहिला होता. त्यातली बोमन्स कॅप्सूलची जी इपिथेलियल लेअर आहे त्याच्यावर काय असतात? पोडोसाइट्स. काय असतात? पोडोसाइट्स आर अरेंज इन अन इंट्रिकेट मॅनर सो ॲज टू लिव्ह सम मायन्यूट स्पेसेस कॉल्ड फिल्ट्रेशन स्लिट्स ऑर स्लिट पोअर्स. म्हणजेच काय मित्रांनो, हे जे छिद्र असते ना त्या बोमन्स कॅप्सूलवर, त्या छिद्रांना काय म्हणले? फिल्ट्रेशन स्लिट्स ऑर स्लिट पोअर्स, बरोबर आहे. त्या पोडोसाइट सेल्स मध्ये ब्लड इज फिल्टर्ड सो फाइनली थ्रू दिस मेम्ब्रेन that almost all the constituents of the plasma except the proteins pass on to the lumen of the Bowman's capsule. Therefore it is considered as a process of ultrafiltration. काय मित्रांनो? अल्ट्राफिल्ट्रेशन म्हणजे ब्लड जे फिल्टर होणार आहे ते त्या ज्या पोर्स आहे किंवा जे फिल्ट्रेशन स्लिट्स आहे मित्रांनो, त्याच्यामधले जे बारीक जे कण आहेत ब्लड मधले, म्हणजे छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत प्लाझ्मा मधले जे ब्लड मधलं प्लाझ्मा आहे ना, त्याच्यामध्ये जे कंटेन आहे ना ते सगळे काय होणार आहे, याच्यामधून बारीक सुद्धा कण काय होणार आहे? फिल्टर होणार. म्हणून याला काय म्हणलंय? अल्ट्रा फिल्ट्रेशन मित्रांनो. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं? ऑलमोस्ट ऑल द कन्स्टिट्युएंट्स ऑफ द प्लाझ्मा एक्सेप्ट द प्रोटीन्स मित्रांनो पास ऑन टू द ल्युमेन. आता प्रोटीन कशी जाऊ देईन बरं बॉडीला, बरोबर आहे की नाही? प्रोटीन बॉडीला जाऊ देईन का? अरे प्रोटीन तर इम्पॉर्टंट आहे ना. प्लाझ्मा मध्ये कोणते प्रोटीन होते? फायब्रिनोजेन होतं. दुसरं कोणतं होतं? फायब्रिनोजेन नंतर कोणतं होतं? सांगा पटकन. ग्लोब्युलिन, नंतर अल्ब्युमिन. आता हे 3 प्रोटीनचं काम काय होतं? पहिल्याचं काम काय होतं मित्रांनो? पहिल्याचं काम होतं क्लॉटिंग कोॲग्युलेशन, दुसऱ्याचं डिफेन्स मेकॅनिझम, आणि नंतर तिसरं जे अल्ब्युमिन आहे ते काय? ऑस्मोटिक रेग्युलेशन. तिन्ही पण गरजेचे आहे ना आपल्यासाठी. त्यांना फेकून चालेल का? नाही. आपल्याला वेस्ट प्रोडक्ट फेकायचे. म्हणून प्लाझ्मा मधले सगळे कॉन्स्टिट्युएंट फिल्टर होते मित्रांनो. फक्त जे प्रोटीन आहे ना ते राहतं मित्रांनो. काय राहतं? प्रोटीन राहतं, बरोबर. सर दुसरं आहेच काय प्लाझ्मा मध्ये? पाणीच ते. तसं नाही, थोडंफार प्रमाणात ग्लुकोज पिकोज असे थोड्या गोष्टी असतात मित्रांनो. ल्युमेन ऑफ द बोमन्स कॅप्सूल देअरफॉर इट इज कन्सिडर्ड ॲज अल्ट्रा फिल्ट्रेशन म्हणलेलं मित्रांनो. काय? अल्ट्रा फिल्ट्रेशन. द अमाऊंट ऑफ फिल्ट्रेट फॉर्म बाय द किडनीज पर मिनिट. आता हे तर कळलं, स्टार्टिंगला आपण पाहिलं की 1100 ते 1200 ml जे ब्लड आहे ते फिल्टर होणार आहे किडनीमध्ये, बरोबर आहे की नाही? आता त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ फिल्ट्रेट फॉर्म बाय द किडनीज म्हणजे आता ते फिल्टर झाल्यानंतर किती त्याच्यातून बाहेर निघणार आहे, तर इज कॉल्ड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. म्हणजे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट काय आहे? आता एक कन्फ्युज नाही व्हायचं मित्रांनो. स्टार्टिंगचा आपण जे 1100-1200 ml पाहिलं ते काय होतं? ते त्या ॲफरंट आर्टरिओल मधून जे ब्लड पास होणार आहे त्या ब्लड पास होणाऱ्यामधून किती फिल्टर होणार आहे, तर 1100-1200 ml जे पास होणार आहे त्यामधून जे फिल्टर झालं त्या फिल्ट्रेट रेटला काय म्हणलं आपण? ग्लोमेरुलर
फिल्ट्रेशन रेट. जे फिल्टर होऊन आलेलं आहे त्याला आपण काय म्हणलं, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट म्हणजेच GFR. मित्रांनो, GFR इन अ हेल्दी इंडिव्हिज्युअल इज अप्रॉक्सिमेटली 125 ml पर मिनिट, म्हणजे 180 लिटर्स पर डे. अरे बाप रे, 180 लिटर्स पर डे. सर जगायचं की मरायचं हा एकच सवाल आहे. एवढं जर असं जर आपली बॉडी आपल्यावर अत्याचार करतेय, एवढं पाणी आपण कशासाठी पाणी वाचवतोय. म्हणजे या जगातले समुद्र कमी पडले असते मित्रांनो, एवढं जर पाणी जर आपल्याला 180 लिटर्स पर डे जर आपण फिल्टर बाहेर फेकला असतं रोजचं एका दिवसाला, तर मग किती पाणी प्यावं लागलं असतं आपल्याला. म्हणजे ते 1000 लिटरची टाकी असते का, त्या टाकीला खालून नळ असतो का, त्या नळाला जेव्हा ताण लागली त्या नळ चालू करायचा, नळाखाली जाऊन बसायचं पाणी प्यायला, असं करावं लागलं असतं मित्रांनो आपल्याला. पण 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 मित्रांनो, जस्ट्रा ग्लोमेरुलर, आता हे जे 180 लिटर्स पर डे दिसतंय ना आपल्याला, तुम्हाला आठवतं का ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन नंतर कोणती प्रोसेस होती, आठवतंय का आठवा पटकन, रिॲब्झॉर्प्शन. काय होतं, रिॲब्झॉर्प्शन मित्रांनो. हा कळलं ना तुम्हाला. आता जे वॉटर जे एक्स्ट्रा चाललंय ना ते सुद्धा बॉडी रिॲब्झॉर्ब करते मित्रांनो, बरोबर नाही. आपण युरियोटेलिक आहे, जास्त पाणी घालू शकतो का, नाही. आपल्याला पाणी वाचवायचं आहे, मिनिमम लॉस ऑफ वॉटर करायचं आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता हाय फक्त देण्याची व्हॅल्यू झाली, म्हणजे 125 ml पर मिनिट जे ते हे एका हेल्दी इंडिव्हिज्युअल मध्ये फॉर्म होणार आहे पर मिनिटाला, बरोबर नाही. त्याच्यानंतर पण जे कलेक्टिंग डक्ट मध्ये शेवटी जे जाणार आहे ना ते कमी जाणार आहे त्याच्यामधून, कारण रिॲब्झॉर्प्शनची प्रोसेस होणार आहे. त्याच्यानंतर जस्ट्रा ग्लोमेरुलर apparatus is a special sensitive region formed by cellular modifications in the distal convoluted tubule and the afferent arteriole at the location of their contact. आता मित्रांनो सगळ्यात पहिले जस्ट्रा ग्लोमेरुलर apparatus काय, सगळ्यात मेन स्पेशल सेन्सिटिव्ह रिजन आहे. कुठे आहे सर, सेल्युलर मॉडिफिकेशन्स मुळे झालेला आहे. इन द दोन सांगितलेत, एक काय DCT, काय DCT ट्युब्यूल अँड द afferent arteriole, म्हणजे ग्लोमेरुलरचं काय afferent arteriole मित्रांनो, ऍट द लोकेशन ऑफ देअर कॉन्टॅक्ट. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, आपण काय बघितली होती, कोणती डायग्राम बघितली होती, चला आठवा पटकन डायग्राम नेफ्रॉनची. चला सर आम्हाला काय आठवत नाही, तुम्हीच दाखवा. हे afferent arteriole दिसतंय का, afferent arteriole, हे बघा मोठी करून दाखवली तुम्हाला. हे जे afferent arteriole आहे ना मित्रांनो, हे जे afferent arteriole आहे हे, आणि जे DCT दिसतंय म्हणजे ही ना अशी इकडून कुठून तरी पास झालेली आहे कॅपिलरी, बरं का. अशी इकडून कुठून तरी कॅपिलरी पास झाली आहे, तुम्हाला दिसतंय का, नाही का. चला तुम्हाला रेड पेन दाखवतो. हे बघा ही जी आर्टरी आहे ना, ही आर्टरी अशी इकडून कुठून तरी पास झालेली आहे मित्रांनो. आता हा जो कॉन्टॅक्ट दिसतोय ना, इथं सेल्युलर मॉडिफिकेशन होऊन काय होतं, सेल्युलर मॉडिफिकेशन होऊन जस्ट्रा ग्लोमेरुलर apparatus म्हणतो आपण त्याला, काय JGA, जग्गा, काय जग्गाडॉन, जग्गा जासूस. पिक्चर पाहिला का मित्रांनो सगळ्यांनी, जग्गा दादा. इथं कोण होतंय फॉर्म, जग्गा दादा मित्रांनो. या कॉन्टॅक्ट मध्ये DCTच्या आणि हे जे afferent arteriole आहे त्याच्या कॉन्टॅक्ट पॉइंटला काय फॉर्म होतंय, स्पेशल apparatus म्हणजे काय, जस्ट्रा ग्लोमेरुलर apparatus मित्रांनो. आलं लक्षात कुठं फॉर्म होतंय, ओके. त्याच्याबद्दल काय सांगितलंय सर, चला ते बघू आपण. ओके सर, काय सांगितलंय त्याच्याबद्दल, जग्गा दादा बद्दल सांगितलंय की अ फॉल इन GFR, काय म्हणजे जर GFR जो आपला ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे, म्हणजे ऑलरेडी तुम्ही बघा मित्रांनो, ऑलरेडी 125 ml पर मिनिट फॉर्म करता येते. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे जर कमी झालं, म्हणजे हे जर आणखीन कमी झालं तर काय होतं, GFR कॅन ऍक्टिव्हेट इन द, काय अ फॉल इन GFR कॅन ऍक्टिव्हेट द JG सेल्स, म्हणजे या जस्ट्रा ग्लोमेरुलर apparatus म्हणजे जग्गा दादाच्या ज्या चेले, जग्गा दादाचे म्हणजे जग्गा दादा डॉन आहे, त्याचे जे चेले हाताखाली काम करणारे त्या ज्या सेल्स आहे, जग्गा सेल्स, बरोबर आहे का, टू रिलीज रेनिन. जेव्हा हा रेट जेव्हा फॉल होतो ना, म्हणजे कमी होतो ना आपल्या बॉडीमध्ये, तेव्हा ते सेल्स काय करतात, रेनिन सिक्रेट करतात मित्रांनो, रिलीज करतात रेनिन, विच कॅन स्टिम्युलेट द ग्लोमेरुलर ब्लड फ्लो अँड देअर बाय द GFR बॅक टू द नॉर्मल. त्या काय करतात, स्टिम्युलेट करतात जो आपला afferent artery मधून जो ब्लड फ्लो येणार आहे त्या ब्लड फ्लोला ते काय करतात, स्टिम्युलेट करतात, वाढवतात, इन्क्रीज करतात मित्रांनो. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिक जर येणारा फ्लो जर वाढला तर जाणारा फिल्ट्रेट रेट पण वाढणार आहे, बरोबर नाही. अलग लक्षात, ओके. कशामुळे झाले, जग्गा दादामुळे, रेनिन सिक्रेट केल्यामुळे. नियरली 99% मित्रांनो फिल्ट्रेट हॅज टू बी रिॲब्झॉर्ब. आपण म्हणलो होतं ना, गेलेला व्यक्तीला
वापस आणणार जे आपण काही करून त्याला अक्कल येणारच आहे, बरोबर नाही. रिअब्सॉर्ब बाय द रिनल ट्युब्युल्स, दिस प्रोसेस इज कॉल्ड रिअब्सॉर्प्शन मित्रांनो. ओके सर. द ट्युब्युलर इपिथेलियल सेल्स इन डिफरंट सेगमेंट्स ऑफ नेफ्रॉन परफॉर्म दिस आयदर बाय ऍक्टिव्ह प्रोसेस ऑर पॅसिव्ह. म्हणजे जे आपण रिअब्सॉर्ब करणार आहे किंवा काय म्हणता येईल त्याला, नेफ्रॉनच्या वेगवेगळ्या ट्युब्युलर सेक्शन मध्ये जे आपलं रिअब्सॉर्प्शन होणार आहे किंवा सिक्रेशन होणार आहे ते आयदर काय होणार आहे, ऍक्टिव्ह ऑर पॅसिव्ह वेनी. कळलं का तुम्हाला. ऍक्टिव्ह म्हणजे जिथे एनर्जी लागते मित्रांनो, ऍक्टिव्ह म्हणजे काय, जिथे एनर्जी लागते, आणि पॅसिव्ह म्हणजे काय, जिथे नो नीड ऑफ एनर्जी. प्रोटीन लागू शकते पण नो नीड ऑफ एनर्जी मित्रांनो. आलं लक्षात. ओके सर, आलं लक्षात. मेकॅनिझम फॉर एक्झाम्पल सबस्टन्सेस लाईक ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स. आता एनसीईआरटीने सांगितले बरं का, लक्षात ठेवा. ऍक्टिव्ह प्रकारे म्हणजे जे ऍक्टिव्ह ट्रान्सफर होणार आहे ते कोणत्या कोणत्या मॉलिक्युल्स मध्ये होणार आहे, ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, सोडियम एक्सेट्रा. म्हणजे जे मोठे मोठे ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स, म्हणजे असं लक्षात ठेवायचं की जे इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी. अमिनो ऍसिड्स न्यूक्लियससाठी इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर ग्लुकोज, त्याच्यानंतर सोडियम. सोडियम नसलं तर डोकं पागल होऊन जातं, बरोबर आहे की नाही. तर ह्या गोष्टी कशानं होणार आहे, ऍक्टिव्हली होणार आहे. कशानं, ऍक्टिव्हली रिअब्सॉर्प्शन होणार आहे. आणि वेअरॅज नायट्रोजनियस वेस्ट आर ऍब्सॉर्ब बाय पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. म्हणजे जे आपलं नायट्रोजनियस वेस्ट राहणार आहे मित्रांनो ते ऍब्सॉर्ब कशाने होणार आहे, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट होणार आहे. आलं लक्षात. रिअब्सॉर्प्शन ऑफ वॉटर ऑल्सो अकर्स पॅसिव्हली. वॉटर आहे, वॉटरला काय यार ते, त्याला काही गरज नाही, ते पॅसिव्हली पण होऊ शकतं. मी म्हणतो पॅसिव्ह शब्द लिहायची गरज नव्हती. इन द इनिशियल सेगमेंट ऑफ द नेफ्रॉन ड्युरिंग युरिन फॉर्मेशन द ट्युब्युलर सेल्स सिक्रेट सबस्टन्सेस लाईक, आपण म्हणलो ना, कान्हा सोजा जरा, कान्हा सोजा जरा, H प्लस K प्लस अँड अमोनिया मित्रांनो. कान्हा आपला कोण, कान्हा, H प्लस K प्लस आणि अमोनियाचा एन मित्रांनो, कान्हा. आलं लक्षात. हे काय करणार आहे आपण, सिक्रेट करणार आहे, ट्युब्युलर सिक्रेशन. ट्युब्युलर सिक्रेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट स्टेप इन युरिन फॉर्मेशन ॲज इट हेल्प्स, काय मित्रांनो, ॲज इट हेल्प्स इन द मेंटेनन्स ऑफ आयोनिक अँड ऍसिड बेस बॅलन्स मित्रांनो. H प्लस मुळे काय होणार आहे, ऍसिड बेस बॅलन्स, आणि K प्लस आणि अमोनियामुळे काय होणार आहे, आयोनिक बॅलन्स मेंटेन राहणार आहे. आणि ते करणं खूप इम्पॉर्टंट, तुम्हाला सांगितलं होतं मी, बरोबर नाही. जर ऑस्मोस रेग्युलेशन नसलं बॉडीमध्ये, एखाद्या ठिकाणी जास्त कॉन्सन्ट्रेशन झालं, एखाद्या ठिकाणी कमी झालं, तर ते काय इम्बॅलन्स होईल मित्रांनो, बरोबर आहे. आलं लक्षात. सेल्समध्ये ट्रान्सफर होणार नाही नीट जे आपल्याला सेल्सला रिक्वायरमेंट येते. फंक्शन ऑफ द ट्युब्युल मित्रांनो. आता जे आपण ट्युब्युल्स पाहिलेत ना नेफ्रॉनच्या, कोणत्या, पीसीटी बघितली, लूप ऑफ हेनले बघितला, डीसीटी बघितले. आपल्याला बघायचं सिंपल, याच्यामध्ये काही डोकं लावण्याची गरज नाही. याच्यामध्ये फक्त आपण ज्या 2 स्टेप बघितल्या, आता ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मधून ब्लड आलेलं आहे खाली, फिल्टर होऊन आलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, प्रॉक्सिगल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल मध्ये म्हणजे पीसीटी. आता मी शॉर्ट फॉर्म वापरणार मित्रांनो, एवढं मोठं म्हणत नाही बसणार आहे, मला पण बोलता येणार ते, आता तुम्ही समजून जायचं. पीसीटी, पीसीटी मध्ये जे आहे ना मित्रांनो, जे काय म्हणतात, जे फिल्टर आलेले आहे त्याच्यातून काय रिअब्सॉर्प्शन होणार आहे, काय सिक्रेशन होणार आहे. म्हणजे प्रत्येक जे ट्युब्युल आहे आपलं, पीसीटी झालं, लूप ऑफ हेनले झालं, डीसीटी झालं, शेवटीचं कलेक्टिंग डक्ट झालं, म्हणजे या ट्युब्युल मध्ये काय सिक्रेट होणार आहे, काय रिअब्सॉर्प्शन होणार आहे, एवढंच दिलेलं आहे फंक्शन. म्हणजे तेवढंच फंक्शन आहे त्यांचं काही दुसरं फंक्शन आहे का, की त्यांना सांगितलं आता पीसीटीचं फंक्शन आहे हार्ट मध्ये जायचं आणि हार्टची जेवढी साफसफाई ती सगळी करून यायची, असं काही का नाही ना, तेवढंच तर फंक्शन आहे त्यांचं. लगेच बघू मित्रांनो. पीसीटी लाईन बाय सिंपल क्युबिटल ब्रश बॉर्डर इपिथेलियम. हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. इथं चुकी करायची नाही, इथं बिलकुल चुकी करायची नाही. ब्रश बॉर्डर सेल्स जे आहे मित्रांनो ते एकाच ठिकाणी, कुठं, पीसीटीला. आता मला एक सांगा, ब्रश बॉर्डर सेल्स का दिले असन बरं पीसीटीला. म्हणजे पीसीटी काय लाडका होता का, त्याचा जवळचा होता का पीसीटी. चल भाई तू आपलं जवळचं आहे, चल तुझ्या नावावर पैसे घेऊन टाक, चल, असं काही आहे का, नाही मित्रांनो. पीसीटी मध्ये ना सगळ्यात जास्त रिअब्सॉर्प्शन होतंय आपलं. मला एक सांगा, एकदा हाताच्या बाहेर पोरग गेलं, त्याला वापस रिअब्सॉर्ब करता येतं का, म्हणजे त्याला वापस आणता येतं का आपल्याकडं, नाही मित्रांनो. त्याच्यामुळे जेवढ्या लवकर होता येईल तेवढ्या लवकर आपल्याला त्याला धाक द्यावा लागतो, बरोबर आहे की नाही. तशा प्रकारचं काम आपली बॉडी नेफ्रॉन करत असतं मित्रांनो. एकदा फिल्ट्रेट ग्लोमेरुलार मधून खाली आलं की पीसीटी मध्येच जास्तीत जास्त जेवढं त्याचं आपल्याला आवश्यक घटक आहे ते बाहेर काढता येईल, म्हणजे आतमध्ये घेता येईल मित्रांनो. जास्त गेले तर मग ते वापस येणं शक्य नाही. म्हणून आता ब्रश बॉर्डर सेल असण्याचं कारण काय, ब्रश बॉर्डर सेलमुळे आपल्याला माहिती आहे की जो सरफेस एरिया आहे रिअब्सॉर्प्शनचा तो काय होतो, वाढून जातो. म्हणजे जिथं अशी, मला एक सांगा, जिथं, अरे पेन कुठे गेला, पेन कुठे गायब हे असं इम्पॉर्टंट सांगायच्या टायमाला पेन गायब होऊन जातो मित्र. हे बघा, जिथं ही समजा नॉर्मल सेल आहे, बरोबर आहे नाही, इथं फक्त केवढा स्पेस भेटतोय, हा एवढा स्पेस भेटतोय मित्रांनो. आलं लक्षात. रिअब्सॉर्प्शन साठी केवढा स्पेस भेटतोय, तो स्पेस दाखवू का तुम्हाला, नाही तुम्हाला दाखवाच लागेल, त्याशिवाय तुम्हाला भरोसा नाही बसत माझ्यावर, आहे की नाही. हे बघा, हा स्पेस दिसतोय का, एवढा स्पेस भेटणार आहे मित्रांनो रिअब्सॉर्प्शनला, हे एवढाच.
तेच जर ब्रश बॉर्डर असेल, ब्रश बॉर्डर म्हणजे काय, दात घासते का तुम्ही, दात नाही घासत ना तुम्ही, तसेच येऊन बसते लेक्चरला, दात घासतात नाही तुम्हाला, अरे दात घासत जा रे, वास येतो तोंडाचा मला कॅमेरामधून. हे बघा तेच जर असं असलं मित्रांनो, हे लंबे लंबे, हे लंबे लंबे मित्रांनो, काय हे लंबे लंबे, हे झाला ब्रश आपला, टूथब्रश मित्रांनो. अशा जर ब्रश बॉर्डर सेल असेल तर विचार करा ना सरफेस एरिया किती वाढतोय. सर तुम्ही म्हणशाल हा स्पेस मोठा दिसतोय, हा तर व्यवसायच दिसतोय. अरे बावळ्या, सरफेस एरिया बघायचा आहे आपल्याला. हे बघ हे बघ हे बघ, नागिन 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 डान्स करना. आता कोणता मोठा आहे, याला जर सरळ केलं तर केवढं बनन, हे एवढं बनन. कोणता मोठा आहे मग आता सरफेस एरिया, कळलं का. ब्रश बॉर्डर म्हणजे कमी जागेमध्ये जास्त, हा कमी स्पेस मध्ये जास्त मित्रांनो, अलग लक्षात. त्याच्यामुळे ब्रश बॉर्डर सेल्स दिलेला आहे पीसीटीला. आता सर चला पुढचं सांगा सर, बस झाला आता टाइमपासले झाला सर, पटकन सांगा, आम्हाला नीट जवळ आलेली, आम्हाला अभ्यास करायचा आहे सर. सिंपल की बडा, विच इन्क्रीजेस द सरफेस एरिया फॉर, हे बघा एनसीईआरटी मध्ये सांगितलं सरफेस एरिया रिअब्झॉर्प्शन साठी इन्क्रीज करत नियरली ऑल द इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. मी सांगितलं तुम्हाला सगळ्यात जास्त जे रिअब्झॉर्प्शन आहे ते कुठं होतं, पीसीटी मध्ये. त्याच्यामध्ये जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, इसेन्शियल म्हणजे काय, जे आपल्याला आवश्यक आहे गरजेचे असे न्यूट्रिएंट्स, 70 to 80% ऑफ इलेक्ट्रोलाइट्स मित्रांनो. ऑस्मो रेग्युलेशन साठी लय इम्पॉर्टंट आहे. 70 to 80% जे इलेक्ट्रोलाइट्स आहे त्यामध्ये आलेले ते सुद्धा आपण रिअब्झॉर्ब करणार. आणि ऑफकोर्स वॉटर मित्रांनो, वॉटर शिवाय काही होणार आहे का, नाही. आर रिअब्सॉर्ब बाय दिस सेगमेंट. पीसीटी ऑल्सो हेल्प्स टू मेंटेन द पीएच अँड आयोनिक बॅलन्स ऑफ द बॉडी फ्लुइड्स बाय सिलेक्टिव्ह सिक्रेशन. म्हणजे याच्यामध्ये काय काय होतंय सर, आता ग्लोमेरुलर मध्ये तर झालं सर, ग्लोमेरुलर मध्ये फिल्ट्रेशन झालेलं आहे. याच्यामध्ये जे आपण ट्युब्युल्स बघतोय त्यांच्या फंक्शन मध्ये दोनच गोष्टी होणार आहे, रिअब्सॉर्प्शन आणि सिक्रेशन. रिअब्सॉर्प्शन साठी त्याला क्युबॉइडल ब्रश बॉर्डर सेल्स दिलेला आहे, जे की लई म्हणजे भारी काम करते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त रिअब्सॉर्प्शन होते. दुसरं, रिअब्सॉर्प्शन कशा कशाचं होणार आहे, इसेन्शियल न्यूट्रिएंट्स 70 to 80% इलेक्ट्रोलाइट्स आणि वॉटरचं. त्याच्यानंतर आय थिंक काय सिक्रेशन राहिला. आता सिक्रेशन पण होणार आहे. सिक्रेशन कशाचा होणार आहे, हायड्रोजन, मी म्हणलो होतं ना काना, हायड्रोजन आयन्स, अमोनिया आणि बायकार्बोनेट. काय मित्रांनो, ऍब्झॉर्प्शन ऑफ बायकार्बोनेट. ब्लड मध्ये बायकार्बोनेट असणं पण इम्पॉर्टंट आहे. CO2 चं ट्रान्सपोर्टेशन जास्तीत जास्त करतं ते, बरोबर नाही. मग ते वाया जाऊन चालन का, नाही. तर बायकार्बोनेटचं पण ऍब्झॉर्प्शन थोड्या प्रमाणात ते करतं मित्रांनो, आलं लक्षात. नंतर काय, आता हेनलेज लूप. आता काय हेनलेज लूप, हेनलेज लूप म्हणजे हेअरपिन लाईक स्ट्रक्चर मित्रांनो. मुली जे वापरतात हेअरपिन लाईक स्ट्रक्चर, लहानपणी प्रत्येक मुलांना सुद्धा वापरलेलं आहे. आपलं लहानपणीचं फोटोशूट पाहिलंय का तुम्ही, मस्त असं फुल लावलेलं असतं केसामध्ये, असं हे पिन लावलेलं असते हेअरपिन, हा एकदम भारी. हेनलेज लूप, रिअब्सॉर्प्शन इज मिनिमम इन इट्स असेंडिंग लिप. अरे बापरे, काय डेंजर लाईन सांगितली. जे रिअब्सॉर्प्शन तुम्ही म्हणतेत ना, इज मिनिमम इट्स असेंडिंग लिप. म्हणजे तुम्ही बघा आपली कशी होती हेनलेज लूप, कशी होती मित्रांनो, हेनलेज लूप होती ही अशी, कशी, ही अशी होती. आता यातला हा जो पार्ट आहे हा डिसेंडिंग आहे, कारण की इकडून येणार आहे ना ते फिल्ट्रेट, पण हा जे वर जाणार आहे म्हणजे हे काय झालं, असेंडिंग पार्ट. आता या असेंडिंग पार्ट मध्ये जे रिअब्सॉर्प्शन आहे ते सगळ्यात कमी राहणार मित्रांनो, बरोबर, आलं लक्षात. हाऊएव्हर दिस रिजन प्लेज अ सिग्निफिकंट रोल इन द मेंटेनन्स ऑफ द हाय ऑस्मोलॅरिटी ऑफ मेडुलरी इंटरस्टिशियल फ्लुइड. द descending loop of Henle is permeable to water but almost impermeable to electrolytes. Okay, this concentrate the filtrate as it moves down. The ascending loop is impermeable to water but allows transport of electrolytes actively or passively. Therefore, as the concentrated filtrate pass upward, it gets diluted due to the passage of electrolyte to the medullary fluid. अरे बाप रे सर, काही म्हणा सर, पीसीटी आम्हाला सोपं वाटलं, पण हेनलेज लूप आहे ना लय अवघड वाटलं सर, लय म्हणजे लय अवघड वाटलं. आता हे वाचूच शकत नाही आम्ही. अरे थांब रे, लगेच यार तुम्ही जजमेंट होऊन जाता यार, जजमेंट हे करून टाकतं. चला तुम्हाला एकदम सोप्या गोष्टीत सांगतो. आपल्याकडे डीसीबी बायोलॉजीमध्ये हीच तर खासियत आहे मित्रांनो, पोरांना अवघड वाटलं की लगेच आधी भैया येतो आणि एकदम सोपं करून सांगतो. एवढं मोठं जे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलं ना त्याचं तुम्हाला सिंपल आपल्या लोकल लँग्वेजमध्ये सांगतो मित्रांनो. काय हे जे दिसतंय तुम्हाला, ओ सर दिसलं ना सर, बस का सर, याच्यामधलं हे काय डिसेंडिंग, हे काय असेंडिंग. ओके सिंपल आहे सर. आता काय, आता जे असेंडिंग आहे ना मित्रांनो, असेंडिंग ते परमिएबल आहे
कशाला? इलेक्ट्रोलाइट्सला. असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले ना तो परमिएबल आहे कशाला? NaCl ला मित्रांनो, म्हणजे इलेक्ट्रोलाइट्सला. कशाला? इलेक्ट्रोलाइट्सला. बट ऑलमोस्ट इम्परमिएबल टू काय? वॉटर. ऑलमोस्ट इम्परमिएबल टू वॉटर. म्हणजे इथं एकदा फिल्टरेट, मी म्हणलं तुम्हाला जे कांड करायचं ते इथेच करा, एकदा हाताबाहेर गेल्यावर मग नाही करता येत. आता इथं वॉटर आपण ऍब्झॉर्ब करून घेतलं, पण जे आता थोडंफार वापस जात आहे ना ते आपण ऍब्झॉर्ब नाही करू शकत. आणखीन एक देवा चान्स दिलेला आहे काय? जे डिसेंडिंग आहे मित्रांनो, काय? डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले जो आहे तो परमिएबल, ऑलमोस्ट परमिएबल आहे मित्रांनो. काय? परमिएबल टू वॉटर. काय? परमिएबल टू वॉटर मित्रांनो. बट इम्परमिएबल. काय? इम्परमिएबल, ऑलमोस्ट इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट्स. काय? इलेक्ट्रोलाइट्स. आलं लक्षात मित्रांनो? म्हणजे जे डिसेंडिंग खाली जाणारं जे लिंब आहे ना, म्हणजे लिंब लूप ऑफ हेनलेचं, डिसेंडिंग लिंब लूप ऑफ हेनलेचं जे परमिएबल आहे वॉटरमध्ये, याचा सर परमिएबल इम्परमिएबल काय ते सांगा ना आधी. तुम्ही लय कन्फ्युजन करायला राव सर. बरं ठीक आहे, ऐका. हे बघा, परमिएबल इम्परमिएबल काय असतं? परमिएबल म्हणजे याच्यामधून बाहेर निघणार. काय? बाहेर निघू शकतं, याच्यामधून बाहेर निघू शकतं. म्हणजे जर तुमची पिंटी, काय तुमची पिंकी आहे, ती पिंकी जर 7च्या नंतर घराबाहेर दिसत असेल म्हणजे ती परमिएबल, तिच्या घरच्यांनी परमिशन दिलेली तिला बाहेर जायला, परमिएबल. जर ती 7च्या आत घरात, हा रूल जर तिला घरामध्ये लागू होत असेल तर ती काय? इम्परमिएबल. काय? ऑलमोस्ट इम्परमिएबल मित्रांनो. आलं लक्षात? तर इथं काय पिंकी कोण आहे तुमची? वॉटर. वॉटर काय? परमिएबल आहे, त्याला परमिशन आहे म्हणून त्याला आपण परमिएबल म्हणलं. कोण नाहीये इम्परमिएबल? कोण आहे? इलेक्ट्रोलाइट्स मित्रांनो. कोण? इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स मित्रांनो. आलं? आता हे सगळं मेडुलामध्ये होते बरं का. आपण बघितलं ना 2 प्रकारचे नेफ्रॉन, कॉर्टिकल आणि जक्स्ट्रा मेडुलरी, बरोबर आहे नाही? त्यातले कॉर्टिकल जे त्यांच्यामध्ये थोडंसंच आतमध्ये गेलेलं असतं. काय? लूप ऑफ हेनले. आलं लक्षात? आणि जे जक्स्ट्रा मेडुलरी आहे त्यांचं नावातच मेडुलरी, त्यांचं जास्त मध्ये गेलेलं असतं. काय? लूप ऑफ हेनले मित्रांनो. आलं लक्षात? अशा प्रकारचं. आता हे तर कळलं सर, डिसेंडिंग वाला जे वॉटरला परमिएबल आहे आणि इम्परमिएबल कशाला आहे? इलेक्ट्रोलाइट्सला. आता सर जे असेंडिंग होतं ना, वर जाणार, ते ऑलमोस्ट, अरे बघा ना तुम्ही, वॉटर सगळं ऑलरेडी बाहेर निघलं ना. आता इकडे परमिएबल येतं, इथं वॉटर काही राहणार आहे का? नाही. म्हणून याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढणार आहे. इकडून जर सगळं वॉटर कमी होत गेलं तर इकडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढत राहील मित्रांनो. तुम्ही काय करा, तुम्हाला जर कॉन्सन्ट्रेशन याच्या गोष्टी कळत नसेल ना, तुम्ही काय करायचं, एक आपलं बोरचं पाणी असलं ना, काय करायचं, वाटी घ्यायची किंवा प्लेट घ्यायची, त्याच्यामध्ये काय ठेवायचं? पाणी ठेवायचं. पाणी बरं का, फुल भरून. आणि ते ठेवायचं उन्हामध्ये, सकाळी ठेवायचं आणि संध्याकाळी बघायचं. त्याचं जे पाणी आहे ना, पहिले एकदम नॉर्मल असतं बरं का, ते कॉन्सन्ट्रेटेड नसतं, पाणी असतं त्याच्यामध्ये, काहीच वाटत नाही आपल्याला. असं म्हणूच शकत नाही आपण त्याच्यामध्ये काही असेल म्हणून सॉलिड सबस्टन्स नाही. जेव्हा संध्याकाळी बघते तुम्ही, संध्याकाळी होतं माहिती का, त्याचं जे पाणी ते पुरं इव्हॅपोरेट होऊन फक्त असं व्हाईट मीठ, सॉल्ट राहतं मित्रांनो खाली. काय? सॉल्ट, मीठ राहतं. म्हणजे ते काय झालं, पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण सॉलिड सबस्टन्स आहे ना, इलेक्ट्रोलाइट्स, NaCl, पूर्ण सॉलिड सबस्टन्स, ते कॉन्सन्ट्रेटेड. हा कन्सेप्ट असतो मित्रांनो. आता इथून जर आपण पाणी बाहेर काढलं तर इथं पण तसे मिठाचे खडे राहतील ना, बरोबर नाही? तुमच्या भाषेमध्ये सांगायसाठी सांगतोय मी. मिठाचे खडे राहतील, कॉन्सन्ट्रेटेड होईल. मग इथं काय पाण्याला जाऊ द्यायचं का आपल्याला? पाण्याला जाऊ द्यायचं का? आता नाही बाबा, त्याला कळलं आता पाणीला इम्पॉर्टंट आहे रे भाऊ, लय कॉन्सन्ट्रेटेड झालो मी. म्हणजे पाण्याला इम्परमिएबल आहे. आणि कशाला? इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे जे सॉलिड सबस्टन्स तयार झाले त्याच्यामध्ये ते आता बाहेर काढणार तो इलेक्ट्रोलाइट्स, बरोबर आहे? NaCl, बरोबर आहे? आलं लक्षात? ते बाहेर निघणार, त्याला परमिएबल आहे. ही गोष्ट लक्षात आली तुमच्या. आता सर तुम्ही जे म्हणता हे सगळं मेडुलामध्ये चालू आहे, बरोबर आहे? आता हे पाणी मेडुलामध्ये चालू आहे, परत आहे की इलेक्ट्रोलाइट्स मेडुलामध्ये चालू आहे. मग सर तुम्ही सांगा ना, इथं किती चेंज होऊ लागला मेडुलामध्ये. म्हणजे जेव्हा इकडून पाणी येईल तेव्हा मेडुला काय राहील? मेडुला एकदम नॉर्मल स्टेटमध्ये राहील, बरोबर नाही? बिलकुल कॉन्सन्ट्रेटेड नाही राहणार, बरोबर आहे? पण सर जेव्हा इकडं जातोय आपण असेंडिंग मध्ये, इकडं काय होतंय? एकदम कॉन्सन्ट्रेटेड मेडुला होतंय, बरोबर नाही? आहे का नाही? इथलं पाणी कमी होतं. म्हणजे ते मेंटेन करण्यासाठी कलेक्टिंग डक्ट मधून सुद्धा बाहेर पाणी निघतं मित्रांनो. हे जे कॉन्सन्ट्रेटेड झालेलं आहे मेडुला, याच्यासाठी कलेक्टिंग डक्ट मधून पण काही प्रमाणात आपण रिअब्झॉर्प्शन करतो वॉटर, ते याला मेंटेन करतं मित्रांनो. आलं लक्षात? अशा प्रकारचं. आणखीन पुढे आपल्याला बघायचं आहे वॉसरेक्टा काउंटर करंट मेकॅनिझम, ते त्याच्यामध्ये ही नॉर्मल गोष्ट कळाली तुम्हाला. लिंब ऑफ लूप ऑफ हेनलेची कळली ना? बस एवढंच पाहिजे होतं आपल्याला. आता NCERT मध्ये किती देऊ द्या, तुम्हाला समजलं ना तुमच्या मनानं? बस. आता डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्युल म्हणजे तिची पुढची कोणती?
हे बघा, ही डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल इथं दिसतंय. याच्यामध्ये काय काय होणार आहे? सगळ्यात पहिले कंडिशनल रिअब्झॉर्प्शन. सगळ्यात पहिले दोन स्टेप होते, रिअब्झॉर्प्शन सिक्रेशन. कशाचं? Na+ आणि वॉटर टेक्स द सिगमेंट. DCT इज ऑल्सो कॅपेबल ऑफ रिअब्झॉर्प्शन ऑफ बायकार्बोनेट. म्हणजे जे PCT मध्ये होतं मित्रांनो सेम इकडं NaCl H2O आणि बायकार्बोनेट. फक्त इथं जरा इसेन्शियल न्यूट्रिएंट्स ग्लुकोज ते जरा जास्त ऍब्झॉर्ब होत होतं. इथं काय? इथं फक्त NaCl वॉटर बायकार्बोनेट होणार आहे आणि सिक्रेशन कशाचं होणार आहे? काना K+ आणि H+ मित्रांनो. आलं लक्षात? कलेक्टिंग डक्ट. The long duct extends from the cortex of the kidney to the inner parts of the medulla. Large amount of water could be reabsorbed from this region to produce a concentrated urine. This segment allows passage of small amount of urea into the medullary interstitium to keep up the osmolarity. It also plays a role in the maintenance of pH and ionic balance of the. तुम्हाला म्हणलं होतं मित्रांनो मी, आता हे जे काय एक मिनिट, हे काय जे कलेक्टिंग डक्ट आहे याच्यामधून पाणी युरिया हे दिसतंय तुम्हाला, युरिया बाहेर गेलेलं दिसतंय, पाणी पण बाहेर जातंय. म्हणजे हे जे मेडुलाचं जे कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त होतंय त्याला मेंटेन करायचं काम कलेक्टिंग डक्ट करतंय मित्रांनो. आलं लक्षात? याच्यामधून पण आपण काही प्रमाणात पाणी बाहेर काढणार आहे, काही प्रमाणात ते युरिया बाहेर सोडतं ऑस्मो रेग्युलेशन प्रोसेससाठी. बरोबर आहे? आलं लक्षात? सर कळले सर, सगळ्यांचे फंक्शन कळले, सगळ्यांचं हे कळलं. आता मेकॅनिझम ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द फिल्ट्रेट मित्रांनो एकदम महत्वाचं. काय? एकदम महत्वाचं मित्रांनो. ओके, आता मला असं वाटतं की ना हे जे मेकॅनिझम आहे आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये घेऊ आपण आज, कारण तुमच्यावर लय जास्त लोड होऊन जाईल मित्रांनो. ऑलरेडी आपण काय बघितलं? युरिन फॉर्मेशन बघितलं, त्याच्यानंतर काय बघितलं? फंक्शनल रोल ऑफ ट्युब्युल्स बघितल्या, PCTचा काय, लूप ऑफ हेनलेचा काय, त्याच्यानंतर काय बघितलं आपण? DCTचं काय, कलेक्टिंग डक्टचा काय, या ट्युब्युल्सचा पण बघितला. इथपर्यंत आपल्याला काय झालेलं माहिती का? आता जे युरिन फॉर्मेशन ऍक्च्युली कशा प्रकारे होतं हे कळलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जर ओव्हरऑल मी जर एकदम स्टार्टिंग पासून शेवटपर्यंत सोप्या भाषेत जर युरिन फॉर्मेशन सांगितले मित्रांनो की बाबा सगळ्यात पहिले फिल्ट्रेशन होणार कशातून. आता मी तुम्हाला काय दाखवतो माहिती का? आता तुम्हाला दाखवतो ही डायग्राम. हे बघा, लक्षात घ्या. नॉर्मल शॉर्ट मध्ये आपण आजच्या लेक्चरचं रिव्हिजन घेऊ मित्रांनो. काय? सगळ्यात पहिले ऍफरंट आर्टरीवर आजा काय करतं? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन. ओके, काय करणार आहे? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मित्रांनो. ओके सर, आलं लक्षात. त्याच्यानंतर काय होणार आहे? हे जे याच्यातून फिल्टरेट होणार आहे 3 लेअर मधून मित्रांनो. बरोबर आहे? एंडोथेलियम ऑफ ब्लड वेसल, इपिथेलियम ऑफ बोमन्स कॅप्सूल, ज्याच्यावर पोडोसाइट आहे म्हणजे छोटे छोटे स्लिट पोअर्स आहे. बरोबर आहे? आता त्याच्यातून आलं कुठं? PCT मध्ये. आता मी सांगितलं ब्रश बॉर्डर सेल्स आहे, ब्रश बॉर्डर सेल्स आहे, लार्ज सरफेस एरिया रिअब्झॉर्प्शन साठी. मग जास्तीत जास्त रिअब्झॉर्प्शन PCT मध्ये होणार आणि एकदा हातातून गेल्यावर नंतर करता येतं का जास्त काही नाही. त्याच्यामुळे आताच करून घ्यायचं. मग याच्यातून बायकार्बोनेट, इलेक्ट्रोलाइट्स, वॉटर, न्यूट्रिएंट्स, इसेन्शियल न्यूट्रिएंट्स. बरोबर आहे? हे सगळे काय होणार आहे? काय होणार आहे? रिअब्झॉर्ब होणार आहे. आणि जे H+ आणि अमोनिया आहे ऑस्मो रेग्युलेशन साठी जर सगळेच निघून गेले तर याला रिकामा वाटन, त्याला करमणार नाही. मग त्यासाठी पण आणखीन काय करणार आहे? H+ आणि अमोनिया आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. बरोबर? लक्षात? सिक्रेशन करणार आहे. त्याच्यानंतर ते फिल्ट्रेट कुठं आलं? हे डिसेंडिंग मध्ये. डिसेंडिंग परमिएबल टू वॉटर, इम्परमिएबल टू इलेक्ट्रोलाइट्स. ओके सर, कॉन्सन्ट्रेटेड वाढत गेलं, कॉन्सन्ट्रेशन वाढत गेलं. आता कळलं याला की भाई पाणीला इम्पॉर्टंट होतं. मग त्यानं पाणी आता जे जात होतं ते जाऊ दिलं का? नाही, ते इम्परमिएबल, वॉटरला इम्परमिएबल आहे असेंडिंग आणि इलेक्ट्रोलाइटला परमिएबल. जाय भाऊ तू इलेक्ट्रोलाइट, तू काही परवडणार आपल्याला, जाय तू. गेला. आता हे जर थोडं कॉन्सन्ट्रेशन आलं, याच्या तुलनेमध्ये हे काय झालं? थोडं कॉन्सन्ट्रेटेड झालं. आता हे गेलं असं. म्हणजे हे सगळं कसं चालू माहिती का? जे एका मिनिटामध्ये 125 ml तयार होत होतं ना, त्याचं कमी होत कसं चाललं बघतंय? कळतंय का तुम्हाला? फिल्ट्रेशन होत, रिअब्झॉर्प्शन होतंय, सिक्रेशन होतंय, कमी जास्त म्हणजे हळूहळू कमी होत चाललंय ते 125चं. मग नंतर शेवटी किती बनतं ते आपण बघणार नंतर तुम्हाला सांगतो. आता हे DCT मध्ये गेलं. DCT मध्ये पण इलेक्ट्रोलाइट्स रिअब्झॉर्प्शन, वॉटर रिअब्झॉर्प्शन, बायकार्बोनेट रिअब्झॉर्प्शन आणि सिक्रेशन K+ काना. ओके, अमोनिया H+ आणि K+. आता DCT मधून ते जाते कलेक्टिंग डक्ट मध्ये. आता हे कलेक्टिंग डक्ट सगळ्यांसाठी कॉमन आहे. काही म्हणजे याला भरपूर नेफ्रॉन अटॅच असतात. इकडचं वेगळं नेफ्रॉन, इकडचं वेगळं, समजा हे DCT वेगळं, DCT इकडचं आणि हे मेडुलामध्ये डीप जातं कॅलिक्स मध्ये, मग नंतर याचं शेवटी युरेटर मध्ये जातं. बरोबर आहे? हे कलेक्टिंग ड्यूक्ट. आता या कलेक्टिंग ड्यूक्ट मध्ये पण काही प्रमाणात वॉटर ते मेंटेन करण्यासाठी ऑस्मो रेग्युलेशन मेडुलामध्ये वॉटर आणि युरिया सिक्रेशन होतं मित्रांनो. जे युरिया आपण कॉन्सन्ट्रेटेड बनवणार आहे ते त्यातलं काही प्रमाणात युरिया सिक्रेट होतं याचं ऑस्मो रेग्युलेशन मेंटेन करण्यासाठी. आलं लक्षात? अशा प्रकारे पूर्ण जे युरिया नाही मित्रांनो, कळतंय का तुम्हाला? तुम्ही म्हणजे फक्त असं म्हणता 2 मिनिटात 5 मिनिटात जाऊन येतात मित्रांनो, पण त्याच्या मागे किती लंबी प्रोसेस आहे ते बनायसाठी. कळलं का तुम्हाला? मग तुमचं युरिन असंच वाया घालशान का तुम्ही? इथून पुढे वाया घालशान एवढं इम्पॉर्टंट युरिन?
नाही, ते वाया घालवाच लागतं मित्रांनो, ते सोडायलाच पाहिजे. नाही तर काय होईल, ते तुम्हाला दुसरे त्रास होईल. मग मग खडे तयार होतील, मूतखडे. मग ते असं दुख नाही मग डायरेक्ट की बास माणूस डायरेक्ट जमिनीवरच झोपतो. मग त्याच्यामुळं थांबवायचं नाही, आपलं आपलं जेव्हा आलं तेव्हा जायचं मित्रांनो. फक्त एवढं पण नाही केलं की मग रस्त्यावर गेले आणि शेतात गेले असं नाही, थोडं टॉयलेट पण जायचं मित्रांनो, ज्याच्यामध्ये 4 भिंती आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण युरिन फॉर्मेशन बघितलं. युरिन फॉर्मेशन 3 स्टेप वाईज बघितलं. सगळ्या स्टेप कोणत्या कोणत्या ट्युब्युल्समध्ये कोणतं रिॲब्झॉर्प्शन, कोणतं सिक्रेशन, सगळं तुम्हाला जर हे गोष्ट समजली असेल युरिन फॉर्मेशन या चार्टमधून आता मी जे शॉर्टमध्ये सांगितलं, तर नक्की लाईक करायचं आहे आपल्याला आपल्या व्हिडिओला. आता मित्रांनो आपण पुढच्या लेक्चरमध्ये काउंटर करंट मेकॅनिझम, मिक्च्युरेशन एक छोटासा पॉईंट आहे मित्रांनो, म्हणजे काय ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहे की काय म्हणते त्याला, आपलं रेग्युलेशन कशा प्रकारे होतं, रिमोट कंट्रोल, ब्रेन आपला, बरोबर नाही, आणि नंतर डिसऑर्डर मित्रांनो. अशा प्रकारे हा चॅप्टर सुद्धा आपण एंड करणार आहे. तर प्रत्येकानं आधीचे जेवढे लेक्चर आहे आपले स्टार्टिंग पासून सिरीजला फॉलो करायचे आहे. स्टार्टिंगचे सगळे लेक्चर कंप्लीट करायचे, मग हे लेक्चर करायचे आणि मग पुढचं करायचंय. अशात सिक्वेन्स वाईज जायचंय मित्रांनो. ज्यांना एखादा पॉईंट समजला नसेल, एखादी कन्सेप्ट समजली नसेल, त्यांनी डायरेक्ट येऊन लेक्चर केलं तरी जमल कन्सेप्टचं त्या, बरोबर आहे की नाही. जर तुम्हाला लेक्चर आवडलंय मित्रांनो तर लाईक करायचंय, कमेंट करायचंय सगळ्यांनी, बरोबर आहे की नाही. आणि जर तुम्हाला असेच नवीन नवीन लेक्चर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करायचं आणि सबस्क्राईब करायचं मित्रांनो. तुम्हाला सगळ्यांना नीटसाठी ऑल द बेस्ट. बाय, टेक केअर, थँक्यू.